3 लाख कोटींचा घोटाळा, तोही म्हाडामध्ये. ज्या ठिकाणी सामान्य माणूस स्वप्नातलं घर शोधतो त्याच ठिकाणी तिथेच नियम मोडून 1000 कोटींची फसवणूक होते. आरटीआय ऍक्टिव्हिस्ट कमलाकर शेन यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. 4 जून त्यांनी EOW म्हणजेच इकॉनॉमिक ऑफेन्स विंग्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेट दिली आणि थेट आरोप केले. आरोप असे केले आहेत की 30 महिन्यांपासून FIR नाही, 40,000 कोटींच्या फ्लॅट्स लपवले गेले, कायदेशीर तरतुदींचं उल्लंघन, बनावट कागदपत्र वापरण्यात आली असे आरोप त्यांनी केले. हे फक्त म्हाडामध्ये घडतंय का की इतर अशा गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी लपल्या आहेत? अकाउंटेबिलिटी फक्त सामान्य माणसासाठी का, असे प्रश्न उभे राहतात. आरटीआय कार्यकर्त्याला कोर्टात जावं लागतं, मग कुठे तपास सुरू होतो. म्हणजेच प्रशासन झोपलेलं होतं. सामान्य नागरिकाला एक घर घेण्यासाठी आयुष्यभर मेहनत करावी लागते आणि इथे 40,000 कोटीच्या फ्लॅटवर बेकायदेशीर कब्जा. जबाबदार कोण? आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, पण माहिती मिळवणाऱ्यालाच कोर्टात जावं लागेल, तर सिस्टम कोणासाठी आहे? हा केवळ म्हाडाचा नाही तर गव्हर्नन्स, ट्रस्ट आणि न्यायाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? इथेच घोटाळा थांबेल की अजूनही कुठेतरी फाईल दळवळली जाईल? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा.